ही जीवनगाथा त्या महान व्यक्तीची आहे ज्यांच्या स्मरणार्थ हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे. संसार गावा नलनी भलोका, प्राणाय कारुण्य घन घनात्वम्. संसार गावा नलनी भलोका, प्राणाय कारुण्य घन घनात्वम्. प्राप्तस्य कल्याण गुणनवस्य, वन्दे गुरो श्री चरणारविन्दम्. 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 मागील भागात आपण पाहिलं की व्यवसायातील अडचणीत देखील अभयचा कृष्ण भक्तीसाठी दृढ संकल्प. आणि आता पुढे अभयचरण भाग 19. श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी अभयला दीक्षा दिली आणि भगवत नामाचा प्रचार करण्याचा उपदेश केला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. तुम्ही दोघे इथे बसा. हरे कृष्ण 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 हरे हरे. थांबा, मी ठेवतो. हरे कृष्ण कृष्ण. आभारी आहे मी आपला. त्यात आभार कसले? तुम्ही खूप उदार मनाचे आहात. बसा बसा. तुम्ही कुठे जाताय? मी दिल्लीला चाललोय. अच्छा, तुम्ही दिल्लीला राहता का? नाही, मी प्रयागला राहतो. व्यवसायासंबंधी कामासाठी दिल्लीला चाललोय. अच्छा, तुम्ही कुठला व्यवसाय करता? माझा औषधी उत्पादनांचा व्यवसाय आहे, मेडिसिन्स. तुम्ही स्वतः औषधे बनवता? नाही, मी कलकत्त्यातल्या औषधी कंपनीचा एजंट आहे. चाय 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 चाय, गरमागरम चाय. अरे चायवाला, 2 कप चहा दे. नाही, मी चहा घेत नाही. तुम्ही चहा घेत नाही? नाही, का? कारण त्यानं आपल्या चेतनेवर परिणाम होतो. बर, मग असू दे, मी पण नाही घेत. जा जा जा. चाय गरम चाय 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 चाय, गरम माझ्याकडे काही चाय, फळं आहे. चाय. तुम्ही घेणार का? हो. धन्यवाद. अच्छा, तुम्हाला किती मुलं आहेत? 3, 2 मुलगे आणि 1 मुलगी. खूप छान. मी बघतोय की तुम्ही वैष्णव आहात ना? मी कृष्ण भक्त होण्याचा प्रयत्न करतोय. आणि तुम्ही कुठे जाताय? विराट. विराट. हे बघा, मी सुद्धा वैष्णव आहे. तुम्हाला भेटून आनंद झाला.
हो, हे तर मथुरा आहे. तुम्हाला भेटून आनंद झाला. बघू पुन्हा कधी भेट होते ते. अहो पण काय झालं, तुम्ही तर म्हणाला होतात की दिल्लीला जाणार आहात, पण हे तर मथुरा आहे. हो, विचार बदलला मी. हो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हो बोला. तुम्ही सांगू शकाल का की भक्ती प्रदीप तीर्थ महाराज कुठे भेटतील? अरे अभय बाबू, काय सुखद आश्चर्य आहे. स्वागत आहे अभय बाबू तुमचं व्रज मंडळ परिक्रमेत. कधी आलात तुम्ही? मी आत्ताच आलो. खूप खूप धन्यवाद. तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या बरोबर आहे. हरे कृष्ण. तुम्ही येत असल्याचं आधीच का नाही कळवलं? स्टेशनवर तुम्हाला घ्यायला कोणाला तरी पाठवलं असतं. खरं तर मी दिल्लीला निघालो होतो, पण जेव्हा गाडी मथुरा स्टेशनवर थांबली तेव्हा मी उतरलो आणि इथे आलो. हे फक्त तुम्हीच करू शकता अभय बाबू. चला, मी तुमची राहण्याची व्यवस्था करतो. महाराज, माझी काळजी करू नका. मी काहीतरी व्यवस्था करेन. नाही नाही, तुम्ही आमचे विशेष अतिथी आहात आणि तुमची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे. आंघोळ आणि प्रसादानंतर मी तुम्हाला श्रील प्रभुपादांकडे घेऊन जाईन. तुम्हाला बघून त्यांना खूप आनंद होईल. अहो, मग मी त्यांना आता लगेच भेटू शकतो का? तुमची उत्सुकता बघून मला तुमची विनंती मान्य करावीच लागेल. दासोस्मी, मी तुमचा दास आहे. श्रील प्रभुपाद, हे आहेत अभय बाबू, इलाहाबाद वरून आलेत. हो, मी ओळखतो त्यांना. तुम्हाला पाहून आनंद झाला अभय. तुम्ही दमले असाल. जाऊन स्नान करा आणि प्रसाद घ्या, त्यानंतर आपण बोलू. श्रील प्रभुपाद या कार्यासाठीच अवतरित झाले आहेत अभय बाबू. ते स्वतः या महान कार्याचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत. ते सर्वत्र केंद्र स्थापित करीत आहेत. तसेच आध्यात्मिक साहित्य प्रकाशित करून त्याचं वितरण करीत आहेत. छान. श्री चैतन्य महाप्रभूंचा दिव्य संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून ते कार्यरत आहेत. खूप छान. अभय बाबू, अलाहाबाद केंद्राच्या कार्यात तुमचा मोठा सहभाग आहे. आपण तेथील भाविकांना सर्व प्रकारे मदत करीत आहात. अभय बाबू, या तुम्ही बसा. मला द्या, मी वाढतो. नाही महाराज, राहू दे. तुम्ही का वाढता? नाही नाही, हे तर माझं भाग्य आहे. नाही महाराज, मी तुमच्याकडून सेवा कशी घेणार? आपण संन्यासी आहात. खरं तर मीच तुमची सेवा करायला तुम्ही हवी. आमचे विशेष अतिथी आहात आणि आपल्यासारख्या कृष्ण भक्ताची सेवा करण्याची संधी क्वचितच कधीतरीच मिळते. पण मी तर भक्त नाहीये आणि मी दीक्षाही घेतली नाहीये. महाराज, तुम्ही दोघं बसा, मी वाढतो. बसा. अभय बाबू, भक्ताचं भगवंतांवरील प्रेम केवळ बाह्य औपचारिकतेवर अवलंबून नसतं. हृदयाची आंतरिक शुद्धताच भगवंतांवरील प्रेमाच्या रूपाने प्रकट होते. तीर्थ महाराज, मी असं ऐकलं होतं की एक शुद्ध भक्त इतरांनाही भक्त मानतो. खरं तर तुमच्या संघामुळे मला आज याची प्रचिती आली. अभय बाबू, मी तुम्हाला श्रील प्रभुपादांना भेटायला घेऊन गेलो तेव्हा ज्या प्रकारे ते म्हणाले की ते तुम्हाला ओळखतात, त्यावरून मला असं वाटलं की जणू काही तुमचा त्यांच्याशी अनेक जन्मांचा संबंध आहे. तुमचे वडील कसे आहेत अभय बाबू? काही महिन्यांपूर्वी त्यांनी देह सोडला.
अरे रे, हे ऐकून खूप वाईट वाटलं. त्याने अत्यंत शांतपणे शरीर सोडलं. मृत्यूच्या काही दिवस आधी त्यांनी मला गोदान आणि भक्तांना अन्नदान करायला सांगितलं. नंतर श्रीकृष्णाच्या नामाचा जप करत त्यांनी आपले प्राण त्यागले. भाग्यवान होते ते. मलाही वाटतं मी अशाच चेतनेत शरीर सोडावं. श्रीकृष्णांची शक्ती प्रकट होते श्री, भू आणि नील या रूपात. नील शक्ती ही श्रीकृष्णांचे धाम आहे. जरी भौतिक दृष्टीने वृंदावन हे आपल्याला अणुरेणूंनी बनलेलं एक ठिकाण दिसत असेल, तरी वास्तविक पाहता ते परमपुरुषोत्तम भगवंताचे दिव्य धाम आहे. ही भूमी म्हणजे चिंतामणी आहे, परीस आहे. इथले पाणी म्हणजे अमृत आहे आणि इथली झाडे म्हणजे कल्पवृक्ष आहेत. तुम्ही आतापर्यंत कुठे होतात? श्रील प्रभुपाद, आम्ही इथल्या जवळच्याच मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. तुमच्या आध्यात्मिक गुरूंचा भागवत वर्ग सुरू असताना ते ऐकायचे सोडून दर्शनाला जाणे म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय आहे. याने फार काय तर तुम्हाला नेत्रसुख मिळेल, पण त्यामुळे या भौतिक दृष्टीने तुम्ही परमपुरुषोत्तम भगवंताचे खरे दिव्य आध्यात्मिक रूप कधीही पाहू शकणार नाही. केवळ कानांनी श्रवण केल्याने देखील आपण त्यांना पाहू शकतो. त्यामुळे या प्रक्रियेला श्रोतपंथ असेही म्हणतात. जेव्हा तुम्ही श्रवण करता, तुमचे हृदय शुद्ध होतो आणि तुमची चेतना आध्यात्मिक होत जाते. मग तुमच्या आध्यात्मिक संवेदना जागृत होतात आणि तुम्ही परमेश्वराचे आध्यात्मिक रूप जाणून घेऊ शकता. केवळ भौतिक इंद्रियांद्वारे परमसत्याला जाणून घेणे शक्य नाही. म्हणून मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतोय की तुम्ही लक्षपूर्वक श्रवण करा, तरच तुम्ही स्पष्टपणे पाहू शकाल. जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा भेटलो 10 वर्षांपूर्वी, त्यावेळी आपण माझ्या मनातील अंधकार दूर करून माझे हृदय अलौकिक दिव्य ज्ञानाच्या प्रकाशाने भरून टाकलं. तेव्हापासून मी तुम्हाला माझे आध्यात्मिक गुरु मानले आहे. आपण मला श्री चैतन्य महाप्रभूंच्या संदेशाचा संपूर्ण जगभरात प्रचार करण्यास सांगितलं. पण 10 अमूल्य वर्ष निघून गेलीत आणि मी काहीही करू शकलो नाही. माझं जीवन व्यर्थ आहे. कृपा करून मला सांगा की मी काय करू, मी कशा प्रकारे तुमची सेवा करू. काळजी करू नका अभयचरण. योग्य वेळ आल्यावर स्वतः श्रीकृष्णच तुमच्याद्वारे त्यांचे कार्य साध्य करून घेतील. हे तर केवळ तुमच्या कृपेचंच फळ आहे श्रील प्रभुपाद. तुमच्यामुळेच मी थोडं काहीतरी करू शकतोय. श्री चैतन्य महाप्रभूंच्या संकीर्तन आंदोलनाचा प्रसार संपूर्ण जगभरात, प्रत्येक गावात आणि शहरात होईल. तेव्हा तुम्ही स्वतःला समर्पित करा ते कार्य पूर्ण करण्यासाठी. श्री चैतन्य महाप्रभूंची कृपादृष्टी तुमच्यावर राहील. श्रील प्रभुपाद, कृपा करा. या दुःखमय भौतिक जगातून मुक्त करण्यासाठी आपण आपला शिष्य म्हणून माझा स्वीकार कराल काय? होय, मी तुम्हाला दीक्षा देण्याचे आधीच ठरवले आहे. येत्या पौर्णिमेच्या दिवशी अलाहाबादमध्ये. जा आता विश्रांती घ्या, तुम्ही थकला असाल. आकाशात पौर्णिमेचा चंद्र असताना अनेक ताऱ्यांची काय गरज? तुम्ही श्री चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणीचा प्रचार का नाही करत? मला माझ्या आयुष्याचं ध्येय सापडलं आहे. आजपासून श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर हे माझे आध्यात्मिक गुरु आहेत. काळजी करू नका अभयचरण. योग्य वेळ आल्यावर श्रीकृष्ण त्यांचे कार्य तुमच्याद्वारे साध्य करून घेतील. केवळ मनुष्यच नव्हे तर सर्व जीव भगवंताचे दास आहेत. लक्षपूर्वक श्रवण करा, तुमचे कान सतत उघडे ठेवा, तरच तुम्ही स्पष्टपणे पाहू शकाल. कृष्ण भक्तीचा उपदेश इतका महत्वपूर्ण आहे की तो कोणावरही अवलंबून नाही. जा
या संदेशाचा जगभर प्रसार करा, हेच आपलं आद्य कर्तव्य आहे. हो, मी ओळखतो त्यांना. तुम्हाला पाहून आनंद झाला अभय. तुम्ही मला बोलवलं? हो, माहितीये राधा, श्रील प्रभुपादांनी मला दीक्षा देण्याचं ठरवलंय. अरे वा, फारच छान. तुम्ही किती दिवसांपासून याची वाट बघत होतात? हो, साधारणपणे अशी परंपरा आहे की पती आणि पत्नी एकत्र दीक्षा घेतात. हम्म. हम्म. काय झालं? मला माहित नाही मला जमेल की नाही. का? मला नाही वाटत की मी दीक्षा घ्यायला तयार आहे. राधा, त्यात घाबरण्यासारखं काही नाही. दीक्षा हा एक गंभीर विषय आहे. त्यासाठी वचनबद्ध व्हावं लागेल. होय, आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर वचनबद्ध होणं गरजेचं आहे. हे बघ राधा, तू विग्रह पूजा तर करतेच आहेस. आता तुला भक्ती जीवनात अजून थोडं पुढे जायचंय, एवढंच. भक्तीत पुढे जायची भीती नाहीये मला. भीती याची आहे की काय काय सोडायला लागेल. पण आपण तर कुठल्याही पापमय कृत्यात गुंतलेलोच नाहीये. ना मांसाहार, ना जुगार, ना अनैतिक संबंध, ना व्यसन. मग सोडण्यासारखं आहेच काय? आणि चहाचं काय? राधा, तुला चहा तर सोडावाच लागेल. पण का सोडायला लागेल? कारण चहा हे एक व्यसन आहे. पण का? सगळेच चहा पितात आणि कुणी चहा पिऊन नशेनी धुंद होत नाही. चहाने जरी तीव्र नशा चढत नसली, पण शेवटी तो नशेचाच पदार्थ आहे. बघ ना, आताच तू कशी त्याच्या आहारी गेलीयस. हा पुरावा पुरेसा नाहीये का? हे बघ, श्रील प्रभुपाद शुद्ध भक्त आहेत. त्यामुळे त्यांनी जे काही नियम ठरवले आहेत ते आपल्या भल्यासाठी आपण पाळायलाच हवेत. आणि तसेही तुम्ही घरी कमीच राहता. एकतर कामासाठी प्रवास करत असता आणि ते नसलं तर उशिरापर्यंत मठात भजन तरी करता. सतत भगवंताचं नामस्मरण आणि भक्तांच्या संगतीत राहणं हेच तर जीवनाचं अंतिम ध्येय आहे. म्हणूनच मी ते साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तू तर मला साथ द्यायला हवी. हो, मी तुमची साथ देईन. हो, पण मी दीक्षा घ्यायला तयार नाहीये. तुला माहितीये का, अशा शुद्ध भक्ताकडून दीक्षा घेण्याचं काय महत्व आहे ते? याचा अर्थ आहे भौतिक बंधनातून मुक्तता. याचा अर्थ आहे आध्यात्मिक जगताचे दार उघडणे. दीक्षेची वचनं पाळणं माझ्यासाठी खूप कठीण आहे आणि मला घरातली इतरही कर्तव्य आहेतच. जीवनाचे ध्येय भगवंताचे शुद्ध भक्त बनणं हे आहे आणि तेच तुझं महत्वाचं कर्तव्य आहे. बाकी सर्व काही चालूच राहणार आहे. तुम्ही दीक्षा घ्या, आध्यात्मिक जीवनाची सुरुवात करा. मला माझा प्रपंच सांभाळू द्या. तू इतका हट्टीपणा का करतेस राधा? का? आपण श्रीकृष्णांना केंद्रस्थानी ठेवून प्रपंच नाही का करू शकत? आपल्या कुटुंबासाठी जे करायला हवं ते मी केलंय. पण तुम्ही काय केलं? तुम्ही माझ्याकडे केवळ दुर्लक्ष केलं. असे काय याचा तू कधी विचार केलास? कारण आध्यात्मिक जीवनात तुम्हाला साथ देत नाहीस. ठीक आहे, मी तुला बळजबरी नाही करणार. तुला हवं ते कर. त्यांचं नाव देवतलाल आहे. अतिशय धार्मिक माणूस. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो, पण मी यापूर्वी कधीही देणगीबद्दल त्यांच्याशी बोललो नाहीये. हे बघा, भगवान श्रीकृष्ण कुणाकडून हे दान स्वीकारतच नाहीत. कारण जेव्हा ते कुणाकडून काही स्वीकारतात तेव्हा ते त्याचे ऋणी होतात. चला. आम्ही देवतलालजींना भेटायला आलो आहोत. ते घरी आहेत का? जी, आतमध्ये या, बसा ना. हरे कृष्ण. नमस्कार. कसे आहात तुम्ही? ठीक आहे. कृपया आत या. या या. बसा.
मी आज तुमच्याकडे काही विशेष व्यक्तींना घेऊन आलो आहे. हे तर माझं सौभाग्य आहे अभय बाबू. तीर्थी कुर्वंती तीर्थानी स्वांतः स्थेन गदाभृता. संतांच्या उपस्थितीने तीर्थक्षेत्र ही अधिक पावन होतात. देवतलालजी, खऱ्या संतांच्या हृदयात नेहमी भगवंताचा वास असतो. मी तर केवळ एक सामान्य माणूस आहे. भगवंताचा भक्त बनण्याचा प्रयत्न करतोय. पण तुमच्या बोलण्यातून मला दिसतंय तुम्ही एक अतिशय विद्वान भक्त आहात. नाही नाही, मी अजिबात विद्वान नाही आणि भक्तही नाही. मी तर एक सामान्य व्यापारी आहे. माझं संपूर्ण आयुष्य पैशाभोवती फिरते आणि तो पैसा अजून कसा वाढवायचा याचाच मला ध्यास आहे. आणि त्याशिवाय मी या घर आणि प्रपंचातच गुंतलोय. खरं तर गृहस्थ जीवन हा देखील एक आश्रम आहे. गृहस्थाश्रम. तिथेही आध्यात्मिक जीवनाची जोपासना करू शकता. भगवंताचे अनेक आदर्श भक्त होऊन गेले जे पूर्वी गृहस्थ होते. तुम्हाला सांगतो, आमच्या आध्यात्मिक गुरूंचे वडील सुद्धा गृहस्थच होते. एवढंच नाही तर ते ब्रिटिश सरकारचे उच्च पदस्थ अधिकारी होते. आणि इथे आपल्या समोर आणखी एक गृहस्थ भक्त बसले आहेत. तुम्ही मला लाजवताय महाराज. हे श्रीपाद भक्ती सारंग गोस्वामी महाराज हे आमच्या आध्यात्मिक गुरूंचे पहिले संन्यासी शिष्य आहेत. यांच्याबद्दल आधीच मी तुम्हाला सांगितलंय. आणि हे भक्तिरक्षक श्रीधर महाराज मुंबई केंद्राच्या स्थापनेला मदत करत आहेत. इथे प्रयागमध्ये श्री श्री राधाकृष्णाचं मंदिर उभारण्यासाठी ते आले आहे. ही तर खूप चांगली बातमी आहे. मंदिरासाठी देणगी संदर्भात मी त्यांना तुमच्याकडे घेऊन आलोय. अभय बाबू, मी तुम्हाला नक्कीच मदत करेन, पण मला थोडा विचार करावा लागेल. देवतलालजी, त्यात विचार करण्यासारखं काय आहे? मला रकमेचा विचार करायला लागेल. भगवंतासाठी दान देताना इतका विचार करण्याची आवश्यकता नाही. देवतलालजी, त्याने तुम्हाला खूप काही दिलंय, म्हणून हे आपलं कर्तव्यच आहे की त्यातील काही भाग भगवंतांना अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करावी. अगदी बरोबर आहे. म्हणूनच मी दान धर्म करीत असतो. आणि इथल्या अनेक धार्मिक संस्था माझ्याकडे येतात. पण तरी माझ्या काही मर्यादा आहेत. हा, मी देतो. घ्या घ्या. अभय बाबू, धन्यवाद. पण सेठजी, हे मंदिर तर एकदाच बंधणार आहे. असंही नाही की आम्ही रोजच तुमच्याकडे येणार आहोत. इतकी वर्ष मी तुम्हाला ओळखतो. मी कधी तुमच्याकडे कुठल्या गोष्टीसाठी आग्रह केला का? ते खरंय अभय बाबू, पण नाही. पण काही नाही, तुम्ही लवकर ठरवा. ठीक आहे, मी 10,000 रुपये देईन. बस? फक्त 10,000? तुमच्यासारख्या उच्चभ्रू व्यक्तीसाठी 10,000 देणगी फार नाही. चला, मी तुमची मदत करतो. किमान 20,000 तरी. उद्या पैसे घ्यायला कोणाला तरी नक्की पाठवा. ठीक आहे, मी स्वतःच येईन उद्या. आता आम्ही येऊ. ठीक आहे, उद्या भेटू. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझ्या योग्य आणखीनही काही सेवा असेल तर अवश्य सांगा. नक्कीच. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ते खूप चांगले आणि उदार व्यक्ती आहेत असं वाटतंय. होय, पण अभय, प्रत्येक वेळी तुम्हाला बघून मी अधिकच प्रभावित होतो. कुठलंही काम तुम्ही अगदी कुशलतेने करता. आणि ते सुद्धा खूप उदार व्यक्ती आहेत. अशी माणसं आजकाल मिळतात कुठे? सं नो मित्रः सं वरुणः सं नो भवत्वर्यमा सं इन्द्रो बृहस्पतिः सं नो विष्णुरुग्रमा
नमो ब्रह्मणे नमस्ते वायुर् त्वमेव ललिता श्रीविशाखवितांश्च स्वाहा पञ्चकल्पतरोभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवयेभ्यो नमो नमः स्वाहा नम ओं विष्णुपदाय कृष्णप्रस्थाय भूतले श्रीमते भक्ति सिद्धांत सरस्वतीति नामिने स्वाहा. तुमचं नाव अभय चरणारविंद दास. याचा अर्थ भगवंताचा निर्भय दास, ज्याने श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला आहे. Foreign Lands, written by Robert Louis Stevenson. Up into the cherry tree, who should climb but little me? I held the trunk with both my hands and looked abroad on foreign lands. I saw the next door garden lie, adorned with flowers before my eye, and many pleasant places more that I had never seen before. I saw the tempting rivers past and read the skies with looking glass. The dusty roads go up and down with people traveling into town. आई काय झालं भक्तिलता? बघ ना, ते मला चिडवतायत. तुम्ही तुमच्या बहिणीला का चिडवता? खूप खोड्या करायला लागलाय तुम्ही. मी त्यांना सांगतेच आज. बघ ना, ते नेहमी मला चिडवतात. रडू नकोस अगं भक्तिलता. बाबा बाबा. अरे आज तर तू अगदी इंग्लिश बाईसारखी दिसतेस. हो, हा फ्रॉक आईने आजच आणलाय माझ्यासाठी. छान, तू खूप छान दिसतेस. पण साडी नेसून तू आणखी सुंदर दिसशील. बाबा बाबा, ही आपली गाडी आहे का? भक्तिलता, आपण सगळ्यांना चकित करूया. आता कोणालाही काही सांगू नकोस. तू आणि मी मिळून त्यांना चकित करूया, ठीक आहे? ऐका ऐका सगळ्यांनी, बाबांनी नवीन गाडी आणली. काय? तुम्ही नवीन गाडी आणलीये? तुम्ही ही गाडी विकत घेतलीये? खूप मजा आली. बाबा ते बघा. चांगलं वाटतं ना? ही गाडी किती वेगाने चालते ना. हो, खूप वेगात. ती बघ किती उंच इमारत आहे. अरे हो, ती इमारत बघ. काय मुलांना मजा आली ना? आपण इतक्या लवकर घरी पोहोचलो. हो.